नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यातील लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. बहिणींना मिळणार जानेवारी अधिक फेब्रुवारीचा डबल हप्ता. ही गोड बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा 19वा हप्ता सुरू झाला असून सोबतच फेब्रुवारीचा 20वा हप्ता एकत्रित 3000 रुपये बहिणींच्या खात्यात जमा झाल्याचे मेसेज येत आहेत. परंतु हा हप्ता सर्वच महिलांना मिळणार नाही. 6 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असून त्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज महिलांना 2 प्रकारचे मेसेज आलेले आहेत. एक मेसेज महिलांसाठी इतका धक्कादायक आहे की तो जर तुम्हाला आला, आज येऊ शकतो, उद्या येऊ शकतो, तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तो मेसेज म्हणजे युअर ॲप्लिकेशन नंबर फॉर MMBY स्कीम इज परमनंटली रिजेक्टेड. म्हणजेच तुमचा अर्ज नाकारण्यात आला आहे. अरे आता तुम्हाला पैसे परत द्यावे लागणार आहेत, असा मेसेज आलेला आहे. 6 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले. उद्याचे 12 जिल्हे आणि परवाचे 12 जिल्हे तुम्हाला सांगण्यात येतील. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे नाव त्या यादीत आहे का ते पण लक्षात ठेवा, असा मेसेज जर तुम्हाला आला असेल तर तुम्हाला सरकारला पैसे परत करावे लागतील. कारण काल 10,000 महिलांनी स्वतःहून आमचा अर्ज मागे घ्या, आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नको, असा अर्ज केला आहे. ही एक धक्कादायक बातमी आहे. अदिती तटकरे मॅडम, एकनाथजी शिंदे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या महिलांचे कौतुक केले आहे. परंतु लक्षात घ्या, पडताळणीनंतर ज्या महिला बाद झाल्या त्यांना पैसे परत द्या, असा मेसेज थेट सरकारकडून येत आहे. काल अपात्र महिलांमध्ये 4 लाखांची भर पडली असून आधीच्या 60 लाखांसह आता एकूण 64 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. अपात्र महिलांची यादी प्रसिद्ध झाली असून त्या यादीत तुमचे नाव असेल तर जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे महिलांमध्ये सध्या खूप धक्कादायक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र सर्वात मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी अशी आहे की जर तुमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. आणि घरात 4 चाकी वाहन असले तरी तुम्हाला पैसे मिळू शकतात. महिलांसाठी आज आली आहे. मात्र 4 चाकीतून सूट मिळवण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ती अट आणि निकष पुढे सांगतो. उद्याचे 12 जिल्हे कोणते, आज कोणत्या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे आले, परवाचे 12 जिल्हे कोणते आणि त्यानंतरचे उर्वरित जिल्हे कोणते, हे सविस्तर वेळापत्रक महिला व बाल विकास विभागाकडून प्राप्त झाले असून ते सविस्तरपणे सांगण्यात येईल. जर तुमचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, कारण पोस्ट खात्यात थोडासा अडथळा निर्माण झालाय आणि लाखो महिलांना मेसेज येत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्येही एक अडचण आहे. जानेवारी फेब्रुवारीचा डबल हप्ता सरकारने जमा केला असला तरी अदिती तटकरे मॅडमनी आवाहन केलंय. 10,000 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतलाय. आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काहीच होणार नाही आणि मागच्या हप्त्याप्रमाणे पुढचे हप्ते आपोआप येत राहतील. पण लक्षपूर्वक ऐका. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः TV9 मराठीवर बोलताना महिलांना एक स्पष्ट आवाहन केले. ते एकदा ऐका. आवाहन केले की जर बहिणींना पात्र लाभाच्या पलीकडे रक्कम मिळाली असेल तर 4,500 बहिणींनी जसा पुढाकार घेतला तसाच इतर लाडक्या बहिणींनीही, ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्या घरात सरकारी नोकरदार आहे किंवा ज्या महिला स्वतः नोकरी करतात, थोडक्यात ज्या श्रीमंत आहेत, त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घ्यावा आणि पैसे परत करावेत, असे अदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत करण्याचा मेसेज आता त्या महिलांना येत आहे ज्या निकषात बसत नाहीत आणि ज्या अपात्र आहेत. तुम्हाला असा मेसेज आला का ते कमेंटमध्ये सांगा. आता जर तुम्हाला हे पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा, कारण घरात 4 चाकी वाहन असेल तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही असा निर्णय झाला होता. पण रेशन कार्डच्या संदर्भातही एक नवीन नियम आला आहे. घरात 4 चाकी वाहन सर्वांकडे नसते, पण रेशन कार्ड मात्र प्रत्येकाच्या घरात असते. 2 प्रकारच्या रेशन कार्ड धारकांचे पैसे आता बंद होणार आहेत. तुमच्याकडे पिवळे, पांढरे की केशरी रेशन कार्ड आहे ते कमेंटमध्ये. ही एक महत्वाचा निकष लावण्यात आला आहे. 6 जिल्ह्यात काल पैसे आले. आज ते 12 जिल्हे कोणते, उद्याचे 12 जिल्हे कोणते आणि त्यानंतरचे उर्वरित जिल्हे कोणते, हे सविस्तर वेळापत्रक सांगण्यात येईल. पण त्या तुमचा जिल्हा आहे का ते लगेच पहा. जिल्हा असेल तर कमेंट करा. रेशन कार्ड आणि 4 चाकी वाहनाची माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर मोठी अडचण निर्माण झाली असून त्या महिलांना खरोखर पैसे मिळणार नाहीत. पैसे वाटप कालपासूनच सुरू झाले आहे. अजून मेसेज आला नसेल तर एकतर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत नसेल किंवा तुम्हाला अपात्र केले असेल किंवा अपात्रतेचा मेसेज आधीच आला असेल. सर्व काही सविस्तर जाणून घ्या. हा व्हिडिओ बंद करू नका. 2026 मधील सर्वात महत्वाची अट याच व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल. पैसे आज येणार की उद्या येणार आणि किती वाजता येणार, ही माहिती तुम्ही प्रत्येक व्हिडिओत पाहतच आहात. पण हे निकष आता नीट समजून घ्या, कारण हे समजले नाहीत तर पुढचे पैसे येणारच नाहीत, शिवाय मागचेही वसूल केले जाऊ
अगदी हातावर पोट असणाऱ्याही काही आहेत, त्यांच्यासाठीच ही योजना काढण्यात आली होती. मात्र काही अतिश्रीमंत व उच्च मध्यमवर्गीय महिलांनी या योजनेचा लाभ घेतला, ज्या खरे तर गरीब महिलांसाठी होती. आता बऱ्याच महिलांनी ते पैसे खर्च केले आहेत. तसेच काही महिला गरीब असूनही 2-3 योजनांचा लाभ घेत होत्या. पण आता पैसे परत करण्याचा प्रश्न उभा राहिला तर त्या आणणार कुठून? सरकारची यंत्रणा आता पूर्णपणे कार्यान्वित झाली असून खऱ्या रथाने पात्र असलेल्याच महिलांना यापुढे पैसे मिळणार आहेत. आता तुम्हाला काय करायचे ते पहा. रेशन कार्डच्या संदर्भात एक महत्त्वाचा नियम आलेला आहे, लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर आजचे 6 जिल्हे कोणते, उद्याचे 12 कोणते, परवाचे 12 कोणते, संपूर्ण वेळापत्रक सविस्तरपणे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा पैसे येणार नाहीत. तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे? जर पिवळे रेशन कार्ड असेल तर कमेंट करा, कारण पिवळ्या रेशन कार्डाबाबत एक महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका. पिवळे रेशन कार्ड अशा कुटुंबांना दिले जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 15,000 उत्पन्न 2.5 लाख रुपये असणे आवश्यक आहे. 15,000 आणि 2.5 लाख यातील फरक लक्षात घ्या. याचा अर्थ असा की जर तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल आणि उत्पन्न कमी असेल तर तुमचे उत्पन्न कमी आहे आणि तुम्ही रेशन कार्ड धारक आहात. त्यामुळे काळजी करू नका, तुम्हाला 100% पैसे मिळणार आहेत. जिल्ह्यांची नावे पुढे पहा. दुसरा प्रकार म्हणजे केशरी रेशन कार्ड. केशरी रेशन कार्डाबाबत माहिती घेण्यापूर्वी आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत, आजचे आणि उद्याचे जिल्हे कोणते ते पाहू. केशरी रेशन कार्ड ज्या कुटुंबाचे उत्पन्न 15,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना दिले जाते. म्हणजे तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड असेल तर सरकारच्या दृष्टीने तुमचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे. लाडक्या बहिणीचे उत्पन्न 2.5 लाखापर्यंत मान्य आहे. त्यामुळे केशरी रेशन कार्ड धारकांसाठी एक छोटीशी सूचना आहे, घरात 4 व्हीलर नसावी आणि उत्पन्न कमी असणे आवश्यक आहे, तरच लाभ मिळेल. मात्र बहुतांश केशरी रेशन कार्ड धारक महिलांना लाभ मिळणार आहे हे निश्चित. आता प्रश्न येतो तिसऱ्या प्रकाराचा. मोठी सतर्कतेची सूचना आहे. पांढरे रेशन कार्ड अशा लोकांकडे असते ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, म्हणजे जे आयकर भरतात किंवा ज्यांना केवळ एक दस्तऐवज म्हणून ते कार्ड दिलेले आहे, ज्यावर कुठलाही लाभ देता येत नाही. हीच पांढऱ्या रेशन कार्डाची मर्यादा आहे आणि त्यामुळे या कार्ड धारकांची पडताळणी होणार आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्डच नाही आणि ज्यांनी उत्पन्नाचा दाखला जोडला आहे त्या माता भगिनींनाही असे मेसेज आलेले आहेत. तुम्हाला असा मेसेज आला का? कमेंट मध्ये सांगा, कारण हे मेसेज संजय गांधी निराधार योजना किंवा इतर योजना लाभ घेणाऱ्या महिलांना आले असून सरकारने त्यांना पैसे परत जमा करण्याचे आवाहन केले आहे. आता प्रश्न येतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार याचा. लक्षपूर्वक ऐका. महाराष्ट्रात 6 विभाग आहेत: नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, कोकण विभाग आणि छत्रपती संभाजीनगर पूर्वीचे औरंगाबाद विभाग. या विभागातून दररोज 1-2 जिल्ह्यांची निवड होत असते. पहिल्या दिवशी 1 जिल्हा घेण्यात आला, दुसऱ्या दिवशी 2-2 जिल्हे. या निकषांमुळे पैसे टाकण्याच्या किंवा पैसे परत करण्याचाही मेसेज येऊ शकतो. आज महिलांना 2 प्रकारचे मेसेज आले आहेत. तुम्हाला कोणता आला? नक्की कमेंट करा. आता 4 चाकी वाहनाबाबत. जर ट्रॅक्टर असेल किंवा व्यवसायासाठी जीप वापरत असाल तर ते चालेल. मात्र कुटुंबाच्या वैयक्तिक वापरासाठी 4 व्हीलर असेल तर अडचण येऊ शकते. पडताळणी आरटीओ विभागाकडून माहिती मागून केली जाणार आहे. लाभार्थी महिलेच्या स्वतःच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर 100% अडचण येणार आणि पैसे परत करण्याचा मेसेजही येऊ शकतो. त्यामुळे कमेंटमध्ये सांगा की गाडी कोणाच्या नावावर आहे, रेशन कार्ड कोणत्या रंगाचे आहे आणि कोणत्या बँकेत खाते आहे. सर्व बँक खाती चालणार असून फक्त पोस्ट खात्यात मेसेज थोडा उशिरा येतो. त्यासाठी पोस्ट खात्याच्या मिस कॉल नंबरवरून बॅलन्स चेक करता येईल आणि पैसे आले की नाही हे समजेल. राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक लाभार्थी महिलांच्या सर्वांनाच मिळणार नाही, कारण शासनाने पात्रता पडताळणी अधिक कडक केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही जिल्ह्यांमध्ये हप्ता वितरित झाल्याची माहिती दिली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने निधी जमा केला जाणार आहे. त्यामुळे एखाद्या लाभार्थीला अजून मेसेज आला नसेल तर त्याचा अर्थ अपात्रता असा लगेच काढू नये. संबंधित जिल्ह्याचा टप्पा येणे आवश्यक आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलंय की ज्या महिलांना निकषांपेक्षा जास्त लाभ मिळाला आहे किंवा ज्यांचे उत्पन्न निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आहे
त्यांनी स्वेच्छेने अर्ज मागे घ्यावा. काही हजार महिलांनी स्वखुशीने अर्ज मागे घेतल्याचंही सांगण्यात आलंय. शासनाने पडताळणीनंतर अपात्र ठरलेल्या महिलांना पैसे परत करण्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केलीये. पात्रतेसाठी काही महत्त्वाचे निकष लागू करण्यात आले आहेत. रेशन कार्डचा प्रकार हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड प्रामुख्याने कमी उत्पन्न गटासाठी दिले जातात. की खऱ्या अर्थाने गरजू महिलांपर्यंतच आर्थिक मदत पोहोचवी. त्यामुळे पडताळणी प्रक्रिया कडक असली तरी ती योजनातील पारदर्शकतेसाठी आवश्यक आहे. ज्या महिलांना चुकीने अपात्र ठरवले असे वाटत असेल त्यांनी संबंधित कार्यालयात तक्रार नोंदवून आवश्यक कागदपत्रे सादर करावीत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.